की देहाची कर्मे जी आहेत ती देहाची कर्मे देहाने आम्हाला ठार मारता आली पाहिजे, कारण की देह फार प्रबळ आहे. देहामध्ये काय वस्ती करतं तर पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, देहामध्ये देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराची फुशारकी वस्ती करतात. आणि संसाराची फुशारकी वस्ती करतात. आणि देह जो आहे देह फार प्रबळ असतो. आता बरेचसे जण, जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुमचा शत्रू कोण आहे, तुमचा शत्रू कोण आहे, तुम्ही काय उत्तर द्याल? कोण आहे तुमचा शत्रू? शत्रू कोण आहे तुमचा? हा, आपण सगळेजण काय म्हणतो? आमचा शत्रू सैतान. मग सैतान आमचा नंबर 1चा शत्रू आहे का? मग कोण आहे आमचा नंबर 1चा शत्रू? नंबर 1चा शत्रू जो आहे तो प्रथम आमचा देह आहे. कारण देहाला ताब्यात ठेवता आलं पाहिजे. देहाला ताब्यात न ठेवल्यामुळे अहंकार येतो, लालसा येते, व्यभिचार करूशी वाटतो, गुटखा खाऊशी वाटतो, व्यसन करूशी वाटतात, कामातुरपणा येतो. का? कारण की देह स्वतःच्या ताब्यामध्ये, खादाडपणा येतो, अति खाणं, हे सुद्धा देहाची कर्मे आहेत. पवित्र शास्त्र काय सांगतं? तू जर अति खादाड असला तर आपल्या गळ्याला सुरी लाव, म्हणजे कापून टाक, म्हणजे कंट्रोल कर, कंट्रोल कर. म्हणजे देहामध्ये काही चांगलं वस्ती करत नाही. देह काय करतो? आम्हाला काहीतरी त्याची कर्मे, म्हणजे देहाची कर्मे तो करायला लावतो. आणि देह जो आहे, देह जर काही कोणी म्हणत असेल की सैतान हा आमचा शत्रू आहे, सैतानाने असं केलं, सैतानाने असं करायला नको पाहिजे होतं, सैतानाने माझ्यावर मोह घातला, सैतानाने हे केलं, सैतानाने ते केलं. बऱ्याचशा वेळेस काय होतं? सैतान ते करत नाही, पण आम्ही स्वतः पाप करतो, आमचा देह पाप करतो आणि आम्ही लागतो देवावरती आणि सगळा दोष देतो देवावरती आणि दोष देतो सैतानावरती की सैतानाने असं आमच्या जीवनात केलं. पण आम्ही आमच्या चुका बघत नाही. आमच्या शरीराला पण शिस्त लावता आली पाहिजे. जोपर्यंत आम्ही स्वतःच्या शरीराला शिस्त लावत नाही तोपर्यंत आम्ही दुसऱ्याला समजून सांगू शकत नाही. आमचा देह आमच्या कंट्रोलमध्ये पाहिजे. म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की देहाची कर्मे आम्हाला ठार मारता आली पाहिजे. गलितिकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 16 ते 21 वचन जर आम्ही बघितलं तर त्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. कोणीतरी मोठ्याने वाचा. गलितिकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 16 ते 21 वचन. गलितिकरास पत्र 5वा अध्याय 16 ते 21 वचन. मी तर म्हणतो आज्ञेच्या प्रेरणेने चला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. कारण देह वासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देह सणाविरुद्ध आहे, ही परस्पर विरोधी आहेत. यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालले आहात तर तुम्ही न्यायशास्त्राच्या अधीन नाही. देहाचे कर्म तर उघड आहे, तीही जात कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, शेतके, बैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, केवा, खून, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी मी तुम्हाला पूर्वीचे सांगून ठेवले होते. हेच आता तुम्हाला सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वरदान मिळणार नाही. देवापातील वचन आशीर्वादित करो. या ठिकाणी सांगितलेलं आहे की देहाची कर्मे, म्हणजे देहाची कर्मे कोणकोणती आहेत? तर स्पष्ट सांगितलेले की तुम्ही जर आत्म्याच्या प्रेरणेने चालले, म्हणजे मी जर देवाने दिलेला जो आत्मा आहे त्याची वाणी जर ऐकली आणि त्या वाणीप्रमाणे चाललो तर माझा देह माझ्यावर प्रबळ होणार नाही. मग तो माणूस 70 वर्षाचा का असाना त्याच्या आतमध्ये देह वासना वस्ती करते. आम्ही म्हणू शकत नाही हा माणूस तर म्हातारा आहे, हा काय वाईट करू शकणार नाही. त्या म्हाताऱ्या माणसामध्ये पण देह वासना वस्ती करते. तो पण वाईट नजरेने एखाद्या बाईला बघू शकतो. त्याच्या आतमध्ये शरीरामध्ये शरीराची कर्मे असतात. देह वासना बसलेली असते. ती देह वासना त्याला कंट्रोल करता आली पाहिजे. देवाने पुरुष आणि स्त्री निर्माण केलं आणि जो पुरुष आहे आणि जी स्त्री आहे तिच्या आतमध्ये ती वासना वस्ती करते, कारण की त्याला बनवलंच तसं आहे, ते डिझाईनच तसं आहे. म्हणजे जे पुरुषाचं शरीर आहे ते बनवलंच तसं आहे की त्याच्यामध्ये ते आहेच. त्या स्त्रीला बनवलंच तसं आहे की ती म्हणूच शकत नाही, नाकारूच शकत नाही की माझ्यामध्ये तर काही नाही तसं. स्त्रीमध्ये ते आहेच. देवाने बनवलंच तसं, देवाने डिझाईन तशी केली याच्यासाठी की त्या गरजा भागवल्या जावं आणि त्या गरजातून जे आहे ते बाळ जन्माला यावं, किंवा त्या ठिकाणी आम्हाला पाहिलं वाटतं की संतती वाढावी, हे देवाचा उद्देश आहे. पण
आजकाल लोक फार घाणेरड्या रीतीने करत आहेत आणि हेच घाणेरडी गोष्ट यालाच म्हणतात देहाची कर्मे. म्हणजे लोकांना देह कंट्रोल होत नाही, स्वतःच्या देहावरती नियंत्रण नाही, ते सैराट झालेले आहेत. पवित्र शास्त्र काय सांगतं, तुम्हाला देहाची कर्मे ठार मारता आली पाहिजे. माझा देह माझ्या ताब्यात असला पाहिजे, मला काय करायचं, माझ्या देहाला काय करायचं हे मला समजलं पाहिजे. माझ्या देहाला समजलं पाहिजे की ही देहाची कर्मे आहेत, ही वासना आहे. प्रेम आणि वासना यामध्ये फरक आहे. लोक वासनांध झालेले आहेत, आंधळे झालेले आहेत वासनाने. या जगामध्ये रेप, बलात्कार होतात, महिलांची छेडछाड होते, खून होतात. हा प्रकार का होतो? कारण त्यांच्या डोळ्यात वासना बसलेली, प्रेम नाही. प्रेम आणि शरीराची लालसा, वासना याच्यामध्ये फरक आहे. आणि पवित्र शास्त्र हेच सांगतं की आपल्याला देहाची कर्मे ठार मारता आली पाहिजे. म्हणून काय म्हटलेलं आहे, मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. काही जण काय म्हणतात, नाही आम्ही तर शरीर आहोत, येशू तर देव आहे, आम्हाला तर मोह होणारच, आम्हाला तर पाप होणारच आमच्या हातून. असं काय बोलता बाळासाहेब, तो तर देवापासून होता, तो तर आत्म्याने जन्म झाला, मग त्याच्या ठाई पाप नव्हतं. ठीक आहे, पाप नव्हतं, पण शरीरामध्ये तो होता. त्याच्या आईपासून देखील त्याचा जन्म झाला होता, त्याला देखील शरीर होतं, पण त्याने त्याच्या देहावरती विजय मिळवला होता. हालेलुया. मग आम्ही पण येशूचे लोक आहोत, येशूवरती विश्वास ठेवणारे आहोत. तो काय म्हणतो, जर तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालले, म्हणजे वचन स्पष्ट सांगतं, तर तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. असं म्हटलं नाही त्या ठिकाणी, थोडी थोडी करताल, काय हरकत नाही. स्पष्ट सांगितलेलं की तुम्ही जर आत्म्याच्या प्रेरणेने चाला तर त्या ठिकाणी तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. म्हणजे जे लोक पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतात ते लोक देह वासना पूर्ण करत नाही. देहाच्या वासना त्यापासून ते पळ काढतात, जरी आल्या तरी त्याला अंतर देतात आणि ते पवित्र आत्म्यामध्ये अधिक वाढत जातात. म्हणून पवित्र शास्त्र काय सांगतं, जो अशुद्ध तो अधिक स्वतःला अशुद्ध करो आणि जो पवित्र तो अधिक स्वतःला पवित्र. का म्हटलं असं? कोणी सांगाल मला? काय अशुद्ध माणसाला काय आवडतं? एक पाप केलं त्याला काय वाटतं? दुसरं पाप करावं. तिसरं पाप केलं कसं वाटतं? आणखी पाप करावं. म्हणजे तो बदलत राहतो, वेगवेगळ्या गोष्टी करत राहतो आणि तो पापातच राहतो. तो पवित्र माणूस काय करतो, तो अधिक स्वतःला पवित्र करो. का म्हटलेलं आहे? त्याला आणखी जास्त वाटतं, आणखी प्रार्थना करावं, आणखी पवित्रतेत चालावं, आणखी जास्त फास्टिंग करावी, आणखी देवाच्या सानिध्यात वाढावं. म्हणजे पवित्र करणारा स्वतःला अधिक पवित्र करत जातो आणि अशुद्धतेमध्ये जगणारा अधिक स्वतःला अशुद्ध करतो आणि तो अशुद्धतेमध्ये जीवन जगतो. पण पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतं की देहाची कर्मे जे किंवा देह वासना जी आहे ती परस्पर विरोधी आहे. कारण देह वासना आत्म्या विरुद्ध आहे व आत्मा देह वासने विरुद्ध आहे. आता देवाचा आत्मा आम्हाला पाप करायला लावत नाही. देवाचा आत्मा जर आमच्यामध्ये वस्ती करतो, आम्ही देवाचं मंदिर आहोत आणि देवाचा आत्मा सांगतो तुम्ही पवित्र आत्म्याचे मंदिर आहात, म्हणून तुमच्यामध्ये देह वासना वस्ती करत नाही, कारण की तुम्ही पूर्णतः शुद्ध आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो. म्हणून देह वासना आणि आत्मा हा परस्पर विरोधी आहे, विरोध आहे त्यांचा, ते सोबत चालत नाही. म्हणजे मी पापात पण चालतो, सगळ्या गोष्टी करतो, व्यभिचार करतो, कर्म करतो, आणि देवा मी तर तुझा आहे, हे मंदिर तुझं आहे. अशुद्ध मंदिरामध्ये देव वस्ती करत नाही, असं काही नसतं. जो पापी मनुष्य आहे तो पापीच आहे आणि त्याच्या जीवनामध्ये जर पाप आहे तर त्याचं प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही, किंवा तो किती त्याने ढोंग केलं तरी ते ढोंग एक दिवस उघडं पडतं. ते सत्य नसतं, सत्य सत्य असतं, अशुद्धता अशुद्धता असते. म्हणून देवाच्या लोकांनी शुद्धतेमध्ये चालणं फार गरजेचं आहे. खोटं जास्त काळ चालत नाही, काही काळापुरतं चालतं आणि त्याच्यानंतर ते संपून जातं. म्हणून इथं काय म्हटलेलं आहे की देह वासने विरुद्ध आहे, परस्पर विरोधी आहे. यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, राग, मत्सर, तटफुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, अशा इतर गोष्टी. याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. स्पष्ट सांगितलेले, जो देहाची कर्मे करतो, देहाच्या कर्माप्रमाणे चालतो, त्याला देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही.
पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की देहाची कर्मे उघड आहेत. मग जार कर्म कशाला म्हटलेलं आहे? एक माणूस ज्याचं लग्न झालेलं आहे, एक बाई ज्याचं लग्न झालेलं आहे, दोघांचं लग्न झालेले असताना देखील ते दुसऱ्या बरोबर नातेसंबंध जोडतात किंवा परपुरुषाबरोबर त्यांचे नातेसंबंध आहेत, त्याला जार कर्म म्हणतात. जार कर्म म्हणजे एक लग्न झालेली बाई, एक लग्न झालेला मनुष्य लग्न झालेले असताना देखील ते दुसऱ्यांबरोबर नातेसंबंध प्रस्थापित करतात, त्याला जार कर्म म्हटलेलं आहे. हे जार कर्म करणारे देवाच्या राज्यात प्रवेश भेटत नाही. अशुद्धपणा, प्रत्येक प्रकारचा अशुद्धपणा त्यांच्यामध्ये वस्ती करतो. काही चांगल्या गोष्टी वस्ती करत नाही. डोळ्यामध्ये वासना आहे, देहामध्ये वासना आहे, आणि ज्या पण वेळेस ते बघतात त्यावेळेस ते वासनेने बघतात. त्यांचे चेहरे, त्यांचा जो आकार आहे तो पूर्णतः तसाच बदललेला असतो. जसं जग आहे, जगामध्ये जे पिक्चर आहे, जगामध्ये ज्या गोष्टी आहेत, जसं त्यांना दिसतं तसं ते पाहतात आणि जग जे करतं ते करतात, आणि सर्व प्रकारची अशुद्धता त्यांच्यामध्ये दडलेली आहे. अशा अशुद्ध लोकांना देवाचं राज्य प्राप्त होणार नाही. कामातुरपणा म्हणजे त्यांचा स्वतःच्या देहावरती कंट्रोल नाही. काही लोक बघा बलात्कार करतात, रेप करतात, वेगवेगळ्या वाईट गोष्टी करतात. त्यांच्या नजरेमध्ये फक्त पाप बसलेलं असतं आणि ते म्हणतात की मला हे करायचं नव्हतं, झालं. त्याला कामातुरपणा म्हणतात. स्वतःच्या शरीरावरती कंट्रोल नाही. कामातुरपणा, अशा लोकांना देवाच्या राज्यात प्रवेश नाही. मूर्तीपूजा, मूर्ती ही देव नाही, मनुष्य घडवतो आणि मनुष्य म्हणतो हे देव आहे, असे जे लोक करतात त्यांना देवाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. चेटके म्हणजे जादूटोना, वैर, एखाद्याचा राग पकडणं, कलह, भांडणं लावणं, मत्सर म्हणजे एखाद्याबद्दल फार द्वेष बाळगणं, राग, तट निर्माण करणं, फुटी, पक्षभेद, हेवा करणं, दारूबाजी, रंगेलपणा, अशा इतर गोष्टी. याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आम्ही आत्मा शिकलो, देव आत्मा आहे. आम्ही हे शिकलो की देव जो आत्मा आहे तो या शरीर रूपी मंदिरात वस्ती करतो, पण आम्ही हे शिकायचंच राहिलं की आम्हाला आमच्या देहाची कर्मे ठार मारता आली पाहिजे. आजही मी जिवंत आहे, आजही माझ्या शरीरामध्ये सुनील वस्ती करतो, आजही मी वाईट नजरेने बघतो, आजही मी सगळ्या प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करतो आणि म्हणतो की माझं मंदिर, हे शरीर जे आहे देवाचं मंदिर आहे, यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो. कसा वस्ती करेल देवाचा आत्मा? सर्व जगाचं पाप तर भरलेलं आहे शरीरामध्ये. डोळ्यात पण तेच, बोलण्यात पण तेच, चालण्यात पण तेच, सगळं पाप. आणि आपण काय म्हणतो, मी तर देवाचं मंदिर आहे. असं कसं देवाचं मंदिर? देवाचं मंदिर तर शुद्ध असायला पाहिजे, पवित्र असायला पाहिजे. काय म्हणतो बाळासाहेब, मला मोह झाला, मला करायचं नव्हतं, मला मोह झाला, मला देवाने मोहात पाडायला नव्हतं पाहिजे. पण पवित्र शास्त्र सांगतं की देवाला कसल्याही वाईट गोष्टीचा मोह होत नाही आणि देव कोणाला मोहात पाडत नाही. म्हणून हे डोक्यातून काढून टाका. काही लोक ना आपलं पाप लपवण्यासाठी काय म्हणतात माहितीये का? मला करायचं नव्हतं, मी पाप करणार नव्हतो, पण मला काय झालं, मोहात पाडलं. देवाने मला मोहात का पाडलं? देव कोणाला मोहात पाडत नाही. दुसरं टार्गेट कोण असतं मोहात पडल्यावर? ते तर पक्का आहे. कधी कधी त्याला वाटत असं, अरे बाबा मी काहीच केलं नाही, याच्याच शरीराने पाप केलं, याच्याच शरीराला जास्त आवड होती, याला चोरी करायची आवड होती, यालाच लबाड बोलायची आवड होती, यालाच काहीतरी चुकीच्या गोष्टी करायची आवड होती. आणि हा दोष कोणाला येतो? पाळक साहेब, मला ना सैतानाने मोहात पाडलं. सैतान म्हणतो, पाळक साहेब, याला सैतानाने विटाने नाही, याला याच्या शरीराने मोहात पाडलं. म्हणून मला देह सांगायचा आहे. देह बऱ्याचशा वेळेस काय होतो, देह फार प्रबळ असतो आणि देह ज्यावेळेस प्रबळ असतो त्यावेळेस काय होतं, या देहामध्ये काय होतं, देहाला कंट्रोल न केल्यामुळे चुकीच्या गोष्टी घडतात. आज लग्नाचे बाह्य संबंध का घडत आहेत? लोक इतके उतावळे का झालेले आहेत? आज बऱ्याचशा लेडीज बिघडलेल्या काय आहेत, लहान लहान मुली बिघडल्या काय आहेत? त्यांना संस्कारच नाही. त्यांना काय शिकवलं जातं? त्यांना देवाचं वचन शिकवलं जात नाही. त्यांना काय शिकवलं जातं? पिक्चरच्या गाण्यावर नाचायचं. बरं, गाणे चांगले नाही. एक नंबर तुझी कंबर, चाल शिगी शिगी, काय गाणं, एक नंबर तुझी कंबर, चाल शिगी शिगी, दाखवलं होतं ना. बरं, कोण डान्स करतं त्या गाण्यावर? कोण डान्स करतं? ब्रदरनी मला दाखवले दिवस कोण. आणि शूटिंग कोण काढतं? शूटिंग कोण काढतं? कोण काढतं शूटिंग? नवरा. आणि डान्स कोण करतं? बाई, त्याची बायको.
गाणं पण काय एक नंबर तुझी कंबर, अश्लीलता आहे ना त्याच्यात पण. आणि चाल शिगी शिगी आपल्याला वाटतं वा काय जबरदस्त डान्स करतात. मी बघितलं म्हणलं म्हणजे व्हिडिओ शूटिंग त्यांच्या मिस्टरने केली. म्हणजे व्हिडिओ शूटिंग मिस्टर केली, लेकरं बाजूला, बाई नाचते. काय संस्कार होत असेल त्या लेकरांवरती? काय होत नाही. मुलींना काय वाटत काय होत नसतं, नाचायचं असतं. काय होत नाही, जगात चाललेलं आहे. त्याच्यामुळे काय होत नाही, या गोष्टी करायला पाहिजे आणि त्या स्वीकारतो. आणि त्या स्वीकारल्यामुळे काय होतं, मनुष्य पापामध्ये वाढत जातो. ऑलरेडी पापाचं बीज आहे आतमध्ये. ऑलरेडी पापाचं बीज आत दडलेलं आहे. आत का दडलेलं आहे मी तुम्हाला सांगतो. आदामाने पाप केलं आणि आदामाने पाप केल्यानंतर त्या पापाचं बीज जे आहे ते मनुष्य जातीमध्ये पेरल्या गेलं आणि ते बीज जे आहे ते कंटिन्यू आहे. म्हणजे माझ्या वडिलांद्वारे, माझ्या आईद्वारे माझा जन्म झाला, तर जो स्वभाव माझ्या आई वडिलाचा आहे आणि जो स्वभाव आदामाचा आहे तो स्वभाव माझ्यामध्ये आलेला आहे. म्हणून माझ्यामध्ये चांगलं असं काही वस्ती करत नाही, तर या देहामध्ये पाप वस्ती करतं. मग देह कंट्रोल करू शकतो आपण, देहाला कंट्रोल करू शकतो, वासनेला कंट्रोल करू शकतो, मोह आला तर त्याला कंट्रोल करू शकतो. कारण की देवाचं वचन सांगतं, तुम्हाला देवाने त्याचा पवित्र आत्मा दिला आहे. हालेलुया. मला नाही वाटत मोहात पडायच्या पूर्वी पवित्र आत्मा म्हणत असेल कर कर. उलट पवित्र आत्मा त्या व्यक्तीला रोखत असेल आणि त्याला म्हणत असेल की हे करू नको, हे चुकीचं आहे. पण तो ती टोचणी ऐकत नसेल. तो म्हणत असेल की आता पवित्र आत्मा तू थोडं बाजूला जा, आता मला पाप केलंच पाहिजे. म्हणून पाप होतं. पवित्र शास्त्र काय सांगतं, मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. म्हणजे स्वतः पौल देखील म्हणतो की मी जगत नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. गलतीकरासपत्र याचा 2 अध्याय आणि 20 वचन जर आम्ही बघितलं, 2 अध्याय गलतीकरासपत्रामध्येच 2 अध्याय 20 वचन, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेलो आहे आणि यामुळे मी जगतो असे नाही. आणि यामुळे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे, आणि आता देहामध्ये माझे जे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने, ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली, त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. व स्वतःला माझ्याकरता दिले. या ठिकाणी काय म्हणतो तो, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेलो आहे. म्हणजे आता तो जगतोय, परंतु कसा आहे तो वधस्तंभावर खिळलेला आहे. वधस्तंभावर खिळणं म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. वधस्तंभावर जिवंत असताना खिळणं म्हणजे त्याचा देह जो आहे तो त्याने वधस्तंभावर खिळलेला आहे. म्हणजे त्याच्या देहामधल्या ज्या वासना आहेत त्या वधस्तंभावर खिळलेल्या आहेत. त्याच्या देहामध्ये असणारं व्यसन जे आहे ते वधस्तंभावरती खिळलेलं आहे. त्याच्या शरीरामध्ये जो मीपणा आहे तो वधस्तंभावरती खिळलेला आहे. त्याच्या शरीरामध्ये ज्या जगाच्या गोष्टी वस्ती करतात त्या वधस्तंभावर खिळलेल्या आहे. म्हणून तो म्हणतो की मी आता माझा देह वधस्तंभावर खिळला, मी जगतो असे नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. हालेलुया. हालेलुया. ज्या दिवशी तुम्ही येशूला परिधान केलं, ज्या दिवशी तुम्ही त्याला स्वीकारलं, त्या दिवसापासून तुमच्या ठाई तुम्ही जगत नाही तर ख्रिस्त तुमच्या ठाई जगतो. हालेलुया. हालेलुया. म्हणून माझा मान, माझा सन्मान, माझा अहंकार जात का नाही, याचं कारण हे आहे की मी आजही माझ्या स्वतःला वधस्तंभावर खिळलेलं नाही. हे मी मुख्य कारण आहे. देह आणखी देखील प्रबळ आहे. देह आणखी देखील मी म्हणून जगतो. देह आणखी देखील म्हणतो मी आहे, मी आहे, मी आहे जिवंत, मी आहे तुझ्यामध्ये. तुझा मान, तुझा सन्मान, तुझा अपमान, तुझं सगळं काय मी आहे. तुझ्या शरीरातल्या ज्या वस्ती करणाऱ्या गोष्टी आहेत त्या आहेत, म्हणजे तू जगत आहेस. पण ज्या दिवशी मी म्हणेल की मी माझ्या स्वतःला वधस्तंभावर खिळतो, आता मी जगत नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतो, त्या दिवसापासून येशू आमच्या ठाई जगायला सुरुवात आहे. मग मला नाही वाटत पापामध्ये आम्ही राहू. म्हणून तो स्पष्ट काय सांगतो की मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योग्य आहे. म्हणजे जे काही देहामध्ये जीवित आहे ते मला देवाच्या पुत्राद्वारे जीवित आहे आणि ते विश्वासाने जीवित आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता दिले. म्हणजे येशूने माझ्यावर प्रीती केली आणि स्वतःला माझ्याकरता दिले. म्हणून आता मी व्यर्थ गोष्टी करत नाही, तर आता मी जगतो असे नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतो असे तो म्हणतो. आजही आमच्यामध्ये कोण जगत आहे? आमच्यामध्ये कोण जगतो? आम्ही येशूला परिधान केलं पण आमच्यामध्ये कोण जगतो? आम्ही स्वतः आजही
जगत आहोत. कसे जगतो? राग तसाच, द्वेष तसाच, कलह तसाच, मत्सर तसाच, ज्या गोष्टी करायची मूर्तीपूजा तशीच, प्रत्येक गोष्ट जे चुकीच्या आहेत त्या तशाच. आणि काय म्हणतो आपण? मी तर येशूचा आहे. चुकीच्या गोष्टी, वाईट व्यसन, वाईट गोष्टी तशाच ठेवून आम्ही कधीच येशू म्हणून जगू शकत नाही, किंवा आम्ही म्हणू शकत नाही की माझ्या ठाई ख्रिस्त जगतो, कारण की आजही आमच्या ठाई आम्ही स्वतः जगतो. माणसाला राग कधी येतो? आता समजा मला तुम्ही शिव्या दिल्या, मला राग कधी येईल? ज्यास त्या शिव्या मी पर्सनली घेईन. कधी? माझ्यावर घेईन. मला शिव्या दिल्या आणि मला फार वाईट वाटत नाही, आता मला त्याला मारलंच पाहिजे. पण मी म्हणलं सर ठीक आहे, दिल्याशिवाय काय हरकत नाही, देव त्याला आशीर्वादित करो, माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. त्याशिवाय मला लागतील का? ते वापस त्यालाच लागतील सगळ्या, टोटल, एक ना एक. तुम्ही बातम्या बघितल्या का? मुकंदवाडीमध्ये खून झाला. आपल्या मुकंदवाडीमध्ये इथं जवळ किती क्रूरता वाढत आहे. आणि असं मारलं त्यांनी, डायरेक्ट त्या चिकनच्या कापायचे जे चाकू आहेत ते चाकू घेतले आणि चाकूने वार केला. किती निर्दयी माणूस आहे. एक विचार करत नाही माणूस की हा समोरचं पण एक शरीर आहे, मी पण एक शरीर आहे. राग आला काय, धरला चाकू, मारला त्याला, डायरेक्ट जीवापासून मारून टाकलं, म्हणजे डायरेक्ट मेला तो. का मारला? ह्या व्यक्तीने त्याची देहाची कर्मे ठार केलेली नाही आणि त्यांनी पण ठार केली नाही. त्यांच्यामध्ये ते जगतात आणि ते जगत असल्यामुळे त्यांना काय वाटतं, आता मला राग आला, याने मला शिवी दिली, याने मला असं केलं, म्हणून आता मला याला जीवानिशी संपवायचं आहे. आणि म्हणून काय करतात, ते तलवार, चाकू जे काही हातात असेल ते घेतात आणि त्याने मारायला सुरुवात करतात आणि समोरचा व्यक्ती मरून जातो. आपल्याला कोणाचं जीवन घेण्याचा अधिकार नाही. प्रत्येकाला देवाने जीवन दिलेलं आहे, ते त्याचा जगण्याचा अधिकार आहे. मी कोणाला मारू शकत नाही, मी मारून त्याचं जीवन घेऊ शकत नाही. पण मनुष्यामध्ये काय वाढलेलं आहे? वैर वाढलेला आहे, द्वेष वाढलेला आहे आणि त्या द्वेषातून खून होतात. कारण की आजही देह फार प्रबळ आहे. देह ज्या दिवशी प्रबळपणा सोडून देईल आणि देह ज्या दिवशी म्हणाल की आज माझ्या ठाई मी जगत नाही तर ख्रिस्त जगतो, त्या दिवसापासून मी तुम्हाला सांगतो तुमचा देह जो आहे तो कमी होईल आणि पवित्र आत्मा अधिक होईल. आणि त्या दिवसापासून तुमच्या जीवनामध्ये आत्म्याची फळं दिसायला लागतील. म्हणून आम्ही सर्वजण, मी सुद्धा इन्क्लुडिंग मी, मला सुद्धा ते वचन लागू होतं की ज्यावेळेस आम्ही प्रभूमध्ये जगतो त्यावेळेस आमच्या देहाची कर्मे आम्हाला रोज आणि रोज ठार मारता आली पाहिजे. एक दिवस नाही, रोज. मग आता विचार करा तुमच्या ठाई कोण जगतं. जर तुमच्या ठाई तुम्ही स्वतः जगत असाल तर तुम्हाला मान वाटेल, तुम्हाला सन्मान वाटेल, तुम्हाला अपमान वाटेल, तुम्हाला कोणी काही बोललं तर राग येईल, तुम्हाला कोणाला मारूशी वाटेल, कोणाबद्दल अतिशय तुम्हाला असं वाटेल की याला काय करावं काय नाही. या सगळ्या गोष्टी देहामध्ये वस्ती करतात. म्हणून म्हटलेले की देहाची कर्मे तर उघड आहे, पण जो पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतो तो देहाची कर्मे पूर्ण करणार नाही. म्हणून आज इथं आम्ही सगळेजण बसलेलो आहोत आणि बसलेले असताना आम्ही इतक्या वर्षापासून परमेश्वराचं वचन ऐकतो, पण आजपर्यंत आम्ही देहाची कर्मे आम्हाला ठार मारता आली नाही. पण पवित्र शास्त्र या ठिकाणी आम्हाला सांगतं की आम्ही देहाची कर्मे ठार मारली पाहिजे. फिलिप्पिकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 21 वचनामध्ये पौल काय म्हणतो, मला जगणे ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे. कस काय तो म्हणतो बरं, मला जगणे ख्रिस्त? म्हणजे जोपर्यंत तो जगत आहे तोपर्यंत कशासाठी जगत आहे? तो ख्रिस्तासाठी जगत आहे. आणि मरणे काय म्हणतो, तो लाभ आहे. असं का म्हटलं तो? एक एक्सप्लेनेशन कोणीतरी द्या मला. का म्हणला जगणे ख्रिस्त का? नाही, जगणे ख्रिस्त का? पहिला प्रश्न, जगणे ख्रिस्त का? जगणे ख्रिस्त याच्यासाठी कारण की जोपर्यंत तो लाईफ मध्ये जगत आहे, जितकं जीवन तो जगणार आहे तितक्या जीवनामध्ये ख्रिस्त त्याने परिधान केलेला आहे. म्हणून तो जगतो असं नाही तर ख्रिस्त त्याच्याकडे जगतो. तो ख्रिस्ताची सुवार्ता गाजवणार. आणि मरणे लाभ का? कारण मेल्यानंतर त्याला माहिती कुठं जाणार आहे, मी येशूच्या जवळ. म्हणून तो म्हणतो मला जगणे ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे. म्हणजे जेव्हा त्याला ख्रिस्त समजला त्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत त्याने फक्त आणि फक्त येशूचं फॉलो केलेलं आहे आणि येशूची सुवार्ता सांगितलेली आहे. आणि म्हणून तो म्हणतो की मला जगणे ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे. जर आम्ही बघितलं तर मत्ते कृषी वर्तमान याचा 16 अध्याय आणि 24 वचन आपण काढू. मत्ते कृषी वर्तमान याचा 16 अध्याय आणि 24 वचन काय म्हटलेले त्या ठिकाणी? मत्ते कृषी वर्तमान याचा 16 अध्याय आणि 24 वचन. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर
त्याने स्वतःस नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून मला अनुसरावे. येशू आपल्या शिष्यांना काय म्हणाला? माझ्या मागे कोण येण्याची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा. कशाचा त्याग करावा? स्वतःचा त्याग करावा. म्हणजे स्पष्ट उदाहरण सांगतं की ज्या वेळेस आम्ही येशूचा स्वीकार करतो त्यावेळेस आम्ही स्वतःचा त्याग करतो. त्या दिवसापासून आमच्या ठाई अहंकार जगत नाही, त्या दिवसापासून आमच्या ठाई क्रोध जगत नाही, राग जगत नाही, आमच्या ठाई आम्ही स्वतः जगत नाही. तर त्या दिवसापासून आम्ही काय म्हणतो की येशू माझ्या ठाई जगतो. तो म्हणतो स्वतःचा त्याग करावा. म्हणजे स्वतःचा त्याग म्हणजे काय? पवित्र शास्त्र असं सांगतं, जर तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर डोळा उपटून टाक. म्हणजे काय? खरोखर डोळा उपटून टाकायचं का? तुझा हात तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तुझा हात तोडून टाक. खरोखर हात तोडून टाकायचा का? मग काय करायला सांगितलेलं आहे? काय करायला सांगितलं? कंट्रोल. आम्ही स्वतःवरती कंट्रोल करावं. म्हणजे याचा अर्थ आम्ही काय करावं? आमचं शरीर ताब्यामध्ये ठेवावं. म्हणजे जर माझा डोळा पापाकडे नेत आहे किंवा माझा डोळा मला काहीतरी वाईट दाखवत आहे तरी मी डोळे वासू पाहत आहे, मग मी काय करत आहे? पाप करत आहे. पाप कुठून सुरुवात होतं? सगळ्यात पहिले पाप जे मनात येतं ना, डोक्यात विचारात, ते डोळ्यापासून येतं. डोळे फार डेंजर आहे. पाहण्याद्वारे पहिलं पाप येतं. कारण की ज्या वेळेस हवेने ते फळ बघितलं त्यावेळेस पवित्र शास्त्र सांगतं की ते फळ दिसण्यास फार सुंदर आणि मनोहर होतं. आणि त्याच्यात जो साप सर्प आहे ज्याचा ताबा दुष्टाने घेतला, सैतानाने घेतला, तो काय म्हणतो की हे फळ खाल्ल्याने तुम्ही निश्चित मरणार नाही, पण तुमचे डोळे उघडले जातील. मग ते दिसायला पण चांगलं होतं, सुंदर होतं, मनोहर होतं असं म्हटलेलं आहे. मग ते सगळ्यात पहिलं पाप कुठून सुरू झालं? डोळ्याने. मग डोळ्याने त्याने बघितलं, तिनं बघितलं आणि डोळ्याने बघितल्यानंतर तिला त्याचा मोह झाला आणि मोह झाल्यावर तिचं फळ तोडून खाल्लं. आजही बऱ्याचशा जणांना मोह कुठून होतो? लोक म्हणतात ना, पहिली नजर में पहिला प्यार. आमिर खानचं गाणं आहे ना ते, पहिली नजर. मी पहिले खूप पिक्चर बघितलेले म्हणून मला इतका आठवता. माझा छंदच होता पिक्चर बघायचा. तारण व्हायच्या पहिले 2003 पर्यंत मी खूप पिक्चर बघितलेले म्हणून मला लगेच आठवत नाही. ते पिक्चरचं गाणं आहे, पहिली नजर में पहिला प्यार. मग त्याच्यामुळे सुरुवात कुठून होते? डोळ्यापासून. मग जे डोळे आम्हाला देवाने दिलेले चांगलं पाहण्या, डोळे वाईट पाहत गेले तर काय होतं? हळूहळू त्या प्रेमाकडे नाही वळत माणूस, वासनेकडे वळतो. डोळ्याची वासना. म्हणून पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की डोळ्याची वासना. असं नाही म्हटलं की डोळ्याचं प्रेम. प्रेमात त्याग असतो. प्रेमात कोणी कोणाला मारू शकत नाही. प्रेमात एखाद्या व्यक्तीची आवड अशी नसते ती व्यक्ती माझीच असावी, याला प्रेम म्हणत नाही. प्रेमाची व्याख्या वेगळी आहे. प्रेमाची व्याख्या त्याग आहे. प्रेम जे केलं ते येशू ख्रिस्ताने केलं, मनुष्य जातीसाठी वधस्तंभावर प्राण देऊन. तिथं कोणाचा जीव घेतला नाही. येशूने कोणाचा जीव घेतला नाही. येशूने लोकांसाठी प्राण दिला. प्रेम वेगळं, वासना वेगळी. प्रेमाची आणि वासनेचं तुम्हाला सांगतो, वासनेमध्ये माणसाला ती व्यक्ती हवेच असते. वासनेमध्ये तोच व्यक्ती पाहिजे असतो. वासनेमध्ये त्या व्यक्तीला मारायची त्याची डोक्यात असतं, हिला तर खलासच किंवा याला तर खलासच. ते प्रेम नाही, ती वासना आहे. प्रेम कसं असतं? या व्यक्तीसाठी मी काहीही करेन, या व्यक्तीचं चांगलं व्हावं, या व्यक्तीसाठी मी त्याग करल, या व्यक्तीचं मला चांगलं झालेलं बघायचं आहे, हा व्यक्ती प्रगत हो, त्याला प्रेम म्हणतात. आणि आपल्या इथं काय झालेलं आहे सध्या? आपण वासनेला काय म्हणून बसलेलं आहे? नाही, त्याचं ते प्रेम होतं म्हणून त्याने तिचा खून केला. बाळासाहेब, तुम्हाला माहिती नाही, तुम्ही आध्यात्मिक आहात. तुमचं काय? तुमचं एकच काम आहे, जा डोंगरावर करा प्रार्थना. तुम्हाला काय प्रेम कळणार आहे? खरं प्रेम होतं म्हणून तिनं मारून टाकलं नाही, याला प्रेम म्हणत नाही. प्रेम आणि वासना फरक आहे. म्हणून देहाची वासना फार डेंजर आहे. देह फार प्रबळ आहे. म्हणून या देहाला कंट्रोल करता आलं पाहिजे. मला एखाद्या स्त्रीकडे पाहताना कोणत्या नजरेने पाहायचं ते माझ्या हातामध्ये आहे, माझ्या शरीरामध्ये आहे. माझ्या शरीरामध्ये जर पाप वस्ती करतं, देह वासना वस्ती करतं, तर मी ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस माझी डोळे जे आहेत ते लस्टफुल असतात. लस्टफुल, वासनेने भरलेले डोळे असतात. आणि ज्यावेळेस मी एखाद्या महिलेकडे बघतो, आदरयुक्त बघतो, त्यावेळेस माझे डोळे जे असतात ते चांगले असतात, व्यवस्थित शुद्ध डोळे म्हणलेले.
म्हणून आज जर काही दुरुस्त करायची गरज आहे आम्हाला, येशूमध्ये वाढत असताना सगळ्यात पहिले डोळ्याने पाप होतं, म्हणून आमच्या डोळ्यांना शुद्ध केलं पाहिजे. म्हणून पवित्र शास्त्र असं सांगतं की देहाची कर्मे तुम्हाला ठार मारायची आहेत. देहामध्ये काही चांगलं असं वस्ती करत नाही, म्हणून सर्वप्रथम देह येतो, मग सैतान येतो. म्हणून देह सैतानाला धमकवण्यापेक्षा सगळ्यात पहिले जे विश्वासणारे आहेत त्यांनी आपल्या स्वतःच्या देहाला कंट्रोल करणं शिकलं पाहिजे. माझा राग मला नियंत्रणात करता आला पाहिजे. माझं काय शरीरामध्ये ज्या वस्ती करणाऱ्या लालसा आहेत त्या मला कंट्रोल करता आल्या पाहिजे. शरीरामध्ये जे काही वस्ती करतं त्याला मला थांबवता आलं पाहिजे आणि मला म्हणता आलं पाहिजे की हे मी करणार नाही, कारण की माझा देव माझ्या आतमध्ये वस्ती करतो. तुमच्यामध्ये जर देव वस्ती करतो तर तुम्ही कोणाला इजा पोहोचू शकत नाही. जर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा वस्ती करतो तर तुम्ही कोणाचा राग जास्त काळ बाळगू शकत नाही. जर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा वस्ती करतो तुम्ही वैर बाळगू शकत नाही. जर पवित्र आत्मा वस्ती करतो तर तुम्ही क्षमाशील राहता, कारण की येशू तसा तसे तुम्ही. हालेलुया. मग आज आम्हाला डिफरन्शिएट करायचं म्हणजे आम्हाला जाणून घ्यायचं आहे की मग मी जर पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती आहे तर माझ्यामध्ये काय वस्ती करतं. माझ्यामध्ये देहाची कर्मे वस्ती करतात का? गलतीकरास पत्रामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की जर माझ्यामध्ये देहाची कर्मे वस्ती करतात तर देहाची कर्मे उघड आहेत. माझ्यामध्ये जार कर्म वस्ती करतं का? माझं लग्न झालेलं असून मी चुकीचे रिलेशनशिप मध्ये आहे का? तर जार कर्म मी करतो. अशुद्धपणा आहे का माझ्यामध्ये? मी आजही अशुद्ध आहे का? मी देवामध्ये आहे परंतु अशुद्धतेचं जीवन जगतो का? स्टेटसला देवाचे गाणे, स्टेटसला देवाचं सगळं काही, परंतु जीवन तसं मुळात नाही. काही लोक ठेवतात ना एकदम धार्मिक स्टेटस, एकदम धार्मिक स्टेटस, पण जीवन अधार्मिक, काहीच नाही त्या स्टेटस प्रमाणे, काहीच नाही. तसं तर नाही. अशुद्धपणा तर नाही माझ्यामध्ये, कामातुरपणा तर नाही, मी जास्त कामातूर तर नाही, वासनांध तर नाही, माझ्या शरीरामध्ये जास्त वासना तर बसत नाही, वाईट गोष्टीसाठी माझं मन कायम पळत तर नाही, माझ्या शरीराला मला कंट्रोल केल्या जात नाही, माझं शरीर माझ्या ताब्यामध्ये राहत नाही. मूर्तीपूजा म्हणजे ज्या गोष्टी देव नाहीच आहे त्या ठिकाणी जाऊन मी मस्तक टेकवणं, त्या ठिकाणी मी पूजा करणं, त्या ठिकाणी मी परमेश्वराला डावलून देणं, किंवा परमेश्वराचं वचन सांगतं की या जगामध्ये कोणतंही मूर्ती देव नाही तरी देखील मी जाऊन झुकणं म्हणजे मी मूर्तीपूजा करतो. मी देवाचं आज्ञेचं पालन करत नाही. चेटके करतो मी, म्हणजे जे चेटके करणारे आहेत किंवा जे लोक वाईट करणारे आहेत त्यांच्याकडे जातो, त्यांच्याकडे जाऊन बसतो आणि त्यांच्याकडे जाऊन म्हणतो की काहीतरी तोटका द्या, काहीतरी करा, यांचं असं असं करा, त्यांचं तसं तसं करा, आणि त्यांना पैसे देतो. चेटके करतो का? वैर माझ्या जीवनात आहे का? मी एखाद्याचा राग पकडल्यानंतर खुन्नस पकडतो का? त्याला मारण्याची प्लॅनिंग करतो का? वैर आहे का? कलह आहे का? माझा राग आजही आहे आणि त्यातून मी भांडणं करतो का? मत्सर म्हणजे मला जळजळ होतं का? एकदम कोणाची प्रगती झाल्यानंतर मत्सर होते का? राग येतो का मला? तट आहे का? मी तट पाडणार आहे का? म्हणजे चांगलं चाललेलं असताना मी त्या ठिकाणी काहीतरी हळूच बोलणार आहे का? तट मी निर्माण करतो का? मी फुटी निर्माण करतो का? मी पक्षभेद निर्माण करतो का? मी लोकांचा हेवा करतो का? आजही दारूबाजी माझ्यामध्ये आहे, मी दारू पिणार आहे का? रंगेलपणा माझ्यामध्ये आहे का? आणि अशाच्या सगळ्या गोष्टी जर माझ्यामध्ये वस्ती करतात तर स्पष्ट सांगतं की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. हे मी नाही सांगत, हे देवाचं वचन सांगतं. मग आज आम्ही जर विश्वासणारे आहोत तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला सैतानाला दोष देण्यापेक्षा आम्हाला स्वतःच्या देहाला आवर घालणं फार गरजेचं आहे. माझ्या स्वतःच्या देहाला कंट्रोल करता आलं पाहिजे. माझा स्वतःचा देहावरती माझं नियंत्रण पाहिजे. मी काय करतो, मी काय बघतो, मी काय बोलतो, मी काय करतो, या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण असलं पाहिजे. आणि ते नियंत्रण जरी तुम्हाला येत नसलं तर ते नियंत्रण पवित्र आत्मा तुम्हाला जरूर देईल. जर तुम्ही पवित्र आत्म्याला मागितलं, तुम्ही पापात पडू शकत नाही. जो आत्मा येशू ख्रिस्तामध्ये वस्ती करत होता तो आमच्यामध्ये देखील वस्ती करतो. म्हणून पवित्र शास्त्र असं सांगतं की जर तुम्हाला तसं राहता आलं नाही तर तुम्ही लग्न करा. जर तुम्हाला तसं कंट्रोल होत नसेल तर लग्न करा. याच्यासाठी सांगितले की लग्न केल्यानंतर देवाने स्त्री आणि पुरुष एकमेकासाठी बनवलेले आहेत, त्यांनी सोबत राहावं, परंतु देहाच्या कर्मामध्ये अडकू नये, देहाच्या वासनेमध्ये अडकू नये. तर त्यांनी चांगलं जीवन जगावं, शुद्धतेचं जीवन जगावं आणि देहाची कर्मे ठार मारावी. मग येशू, पवित्र शास्त्र येशू बद्दल देखील सांगतं. लूक वर्तमान याचा 4था अध्याय, लूक याचा 4था अध्याय जर आम्ही बघितला तर त्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की येशूला अरण्यामध्ये आत्म्याने नेलं
आणि पवित्र आत्म्याने ज्यावेळेस त्याला या ठिकाणी नेलं त्यावेळेस असं म्हटलेलं त्याला आत्म्याने 40 दिवस रानात नेले आणि तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली. येशूची परीक्षा झाली. आता येशूची परीक्षा होत असताना येशू आत्म्यात होता की देहात होता? आत्म्यात होता की देहात होता? शरीरात होता की फक्त आत्मा होता? तिथं देह होता, शरीर होता. मग परीक्षा कोणाची झाली? शरीराची झाली की आत्म्याची झाली? शरीराची झाली. मग शरीराला मोह येतात की नाही येतात? 100% येतात. 100% येतात. काही देह तसा बनलेला. मी तुम्हाला सांगितलं की देहामध्ये पापाचं बीज आदामापासून आहे. म्हणून आदामापासून जे बीज आलेले आहे ते बीज प्रत्येक शरीरामध्ये आहे. जरी आपण म्हणतो की येशू पूर्णतः पवित्र आत्म्याने जन्म आहे, पण त्याच्या आईच्या शरीराचा देखील उपयोग झाला, कारण की त्याच्या आईच्या पोटात तो वाढला. त्याच्यामुळं त्याच्या जीवनामध्ये शरीर होतं. म्हणून येशू शरीराने डोंगरावरती गेला. त्यावेळेस सैतान आला आणि सैतान त्याला काय म्हणतो की या धोंड्यास भाकरी हो असे तू सांग. तू तर देवाचा पुत्र आहेस ना. ही परीक्षा आहे. आता तोच येशू शरीरामध्ये पण आहे आणि पवित्र आत्म्याने भरलेला पण आहे. त्याच्यामध्ये देवाचा आत्मा देखील वस्ती करतो, फक्त शरीरामध्ये नाही. जर फक्त शरीरामध्ये असता तर त्याने काय केलं असतं? ज्यावेळेस सैतान म्हणला असता या धोंड्याच्या भाकरी हो असे सांग, काय देहामध्येच असतं, फक्त पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन असतं, काय केलं असतं त्याने? केलं असतं. का केलं असतं? अहंकार जागे ना. मला चॅलेंज करतो, मला चॅलेंज करतो. आपण खेळ, चल तुझ्या हिंमत असेल तर चल ये, 2 हात होऊ दे. मला चॅलेंज करता, चला होऊनच जाऊ दे आता. म्हणजे माणसाचा स्वभाव आहे. माणसाला काय करतो, कोणी डिवचलं तर माणूस त्याला मारायला पुढे येतो. पण येशूला माहिती ही माझी परीक्षा आहे. सैतान मला उकसवत आहे, सैतान मला देवाच्या विरुद्ध काम करायला लावत आहे, पण मी तर देवाच्या विरुद्ध काम करणार नाही. तो म्हणतो पवित्र शास्त्रात असं लिहिलं आहे की फक्त धोंड्याच्या भाकरीवर असं नाही, तर मनुष्य देवाच्या मुखातून निघलेल्या प्रत्येक वचनाने जगेल. त्याने उत्तर दिलं, पण ते उत्तर कसं दिलं? पवित्र आत्म्याने भरून दिलं आणि देवाच्या सामर्थ्याने भरून दिलं. दुसरं, सैतानाने त्याला उंचावरती नेलं. असं काय म्हटलेलं आहे? उंच डोंगरावरती नेलं आणि सर्व राज्य एका क्षणात दाखवली. त्याला म्हटले की यावरचा सर्व अधिकार व याचे सर्व वैभव मी तुला देईन, कारण हे मला सोपून दिले आहे. माझ्या मनास येईल त्याला मी देतो. आता हे जे आहे हे देवाचंच आहे, पण सैतान त्याला म्हणतो सगळी संपत्ती, सगळं धन, सगळे राज्य जे आहे ते मला दिलेले आहे. तू काय कर, मला नमन कर, म्हणजे मी हे सगळं तुला देईन. जर येशू फक्त देहात असता तर काय केलं असतं? त्याने नमन केलं असतं, कारण त्याला तर सगळं भेटलं असतं ना. पण त्याने त्याला नमन केलं नाही, कारण की पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने देखील तो प्रबळ होता. देवाचा आत्मा त्याच्यामध्ये वस्ती करत होता. तो त्याला उत्तर देतो या ठिकाणी, नमन करशील तर हे सर्व तुला देईल. येशूने त्याला उत्तर दिले, परमेश्वर तुझा देव याला नमन कर व त्याचीच सेवा कर, असे शास्त्रात लिहिले आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की आत्मा आणि शरीर परस्पर विरोधी आहे. देह पाप करायला लावतो, आत्मा देवाचं सानिध्य मागतो. देह म्हणतो ही चूक कर, आत्मा म्हणतो हे करू नको. देह म्हणतो चल किती छान आहे, चल बघ हे करायला काय हरकत नाही, काय होत नाही, आणि आत्मा म्हणतो हे करू नको. आत्मा आणि देह परस्पर विरोधी आहे. ज्या ज्या वेळेस तुमच्या जीवनात मोह येतील, ज्या ज्यावेळेस शरीर तुम्हाला चुकीच्या गोष्टी करायला लावेल, ज्या ज्यावेळेस तुम्हाला पाप उफाळून येईल आणि असं वाटेल कोण बघतंय मला इथं, चला पाप केलं पाहिजे, त्यावेळेस प्रार्थना करा आणि म्हणा पवित्र आत्मा मला मार्गदर्शन कर, मी या क्षणी काय केलं पाहिजे. आणि जर तुमच्यात सत्य पवित्र आत्मा वस्ती करतो तर मी सांगतो तुम्ही पाप करण्याचं सोडून देताल आणि पळून जातात तिथून. पण पाप करणार का? कारण की तुमच्यामध्ये पवित्र आत्मा वस्ती करतो. येशूने तेच नाही केलं, तर ज्यावेळेस त्याला मंदिराच्या वरती नेलं त्यावेळेस त्याला म्हटलं की तू उडी टाक आणि तुला तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून दिव्यदूत तुला झेलून धरतील. पण येशूने त्याला उत्तर दिले, परमेश्वर तुझा देव याची परीक्षा पाहू नको असे सांगितले आहे. आणि त्याने सैतानाचं ऐकलं नाही. आणि मग नंतर सैतान परीक्षा संपूपर्यंत, संधी मिळेपर्यंत त्याला सोडून निघून गेला. पण देहाचं त्याने ऐकलं नाही, शरीराची वाणी त्याने ऐकली नाही आणि सैतानाची पण वाणी ऐकली नाही. त्याने आपल्या परमेश्वराची वाणी ऐकली. आम्ही कोणाची वाणी ऐकतो? कधी कधी आम्ही म्हणतो सैतान बोलत आहे मला. सैतान बोलत नसतो. आम्हाला कोण बोलत असतो? आमचा देह. चल पाप कर, काही होत नाही. चल एक सिगरेट ओढ, काही होत नाही. थोडासा गुटखा खा, काही होत नाही. थोडीशी दारू पे, काही होत नाही.
थोडस जार कर्म कर, काय होत नाही. एखादं लफडं केल्याने काय बघणार, सगळेच करतात. तू केल्याने काय होतं? कोण बोलतं असं कानात? सैतान बोलतो. आणि आपण काय म्हणतो, चला किती मजा आहे, सगळं जग ते करतात, आपण करायला काय हरकत आहे, आपण केलं पाहिजे. पण तसं केल्याने काय होतं माहिती आहे का? तुमचं शरीर खराब होतं. शरीर खराब तर होतच, पण आतमध्ये जो आत्मवस्ती करतो तो देखील खराब होतो, तो देखील आम्हाला सोडून जातो. म्हणजे एक मनुष्य जो देवाचा आहे त्याचं पवित्र जीवन राहत नाही, तो अशुद्ध व्यक्ती म्हणून गणल्या जातो. आपण म्हणतो ना, काही लोक खूप प्रार्थना करतात, खूप प्रार्थना करतात, पण त्यांच्या प्रार्थनेचं उत्तरच भेटत नाही. तुम्हाला माहिती आहे ते काय करतात? त्यांचं जीवन माहिती आहे तुम्हाला? पर्सनल लाईफ माहिती असतं तुम्हाला? पर्सनल लाईफ मध्ये ते कोणत्या पापात आहे माहिती आहे का? पर्सनल लाईफ मध्ये त्यांना माहिती असतं मी काय चूक करत आहे. आणि त्या चुकीमुळे काय होतं की ती अशुद्धता शरीरामध्ये वस्ती करते. आणि त्या अशुद्धतेने ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस देव तर पवित्र आहे, तो पवित्र आत्मा, आणि ही अशुद्धता मॅच होत नाही आणि त्यामुळे उत्तर भेटत नाही. आणि आपण काय म्हणतो, देवाने असं नव्हतं करायला पाहिजे. देवाने केलंच नाही, मूळतः त्याच्या शरीराने केलं, त्याच्या पापाने केलं, आणि आपण दोष देतो देवाला. आपण मनुष्य आहोत, लिमिटेड आहोत. आता मी तुमच्या मनात काय चाललं ते ओळखू शकत नाही. मी देवाचा दास जरी असलो तरी तुमच्या आत काय विचार चालला, आता इथून गेल्यानंतर कोणाला भेटायचंय मला काय माहिती? दणके बरोबर ना, मला काय माहितीये? पण जर मला मन ओळखता आले असते काय झालं असतं मग? आता मला मनातला आवाज आला असता तर मनात काय चाललं मला सगळं समजलं असतं. मी सांगितलं असतं आता असं असं तुमच्या मनात चाललं आहे, असं तुमच्या मनात राग येत आहे, याच्याबद्दल तुमच्या मनात द्वेष येत आहे, त्याच्याबद्दल चीड आहे, याला असं करायचं, याला तसं करायचं, हे तुमचं चाललेलं आहे, किंवा याच्यानंतर इथं जाऊन हे करायचं असं चाललेलं आहे. म्हणजे सगळं ओळखता आलं असतं तर मला कळालं असतं की खरंच हे चुकीचं करतात. पण मला आता ओळखता येत नाही. पण आपल्या स्वतःला मला ओळखता येतं. मी जर चुकतो मला माहिती आहे मी कुठं चुकतो, मला ती चुकी दुरुस्त करायची, मला पापात राहायचं नाही. मला जर वाटतं की या ठिकाणी मी कमजोर आहे, माझा देह कमजोर आहे, माझा देह या ठिकाणी मोहात पडतो, पापामध्ये मला घेऊन जातो, त्यावेळेस मला माझ्या देहावरती कंट्रोल करायचं. ते कंट्रोल कसं येईल? फास्टिंग केल्याने. मला उपवास करायचे, मला प्रार्थना करायच्या, मला देवाच्या सानिध्यात जायचं, मला पवित्र वचन वाचायचं. वचन, फास्टिंग, प्रार्थना हे काय करेल? माझ्या शरीरावर ताबा मिळवल, माझ्या शरीरातल्या वासना कमी होतील आणि देहाचं ज्ञान प्रबळ होईल. मग मी त्याच्यावरती विजय मिळवल. पण मी एकदम जगात राहिलो, चार लोक जगाच्या काही होत नाही, काय केल्याने त्यांच्यात राहिलो, वचन वाचलं नाही, प्रार्थना केल्याने, कधी फास्टिंग केली नाही, कधी उपवास केले नाही, आणि फक्त शरीराचंच ऐकत गेलो, खूप सारं खात राहिलो, खूप साऱ्या गोष्टी करत राहिलो, तर काय होईल? माझ्या देहामध्ये वासना जास्त वाढत जातील. जास्त खाल्ल्याने पण जास्त वासना वाढतात. नुसतंच खायचा छंद जर आपल्याला असला 3 टाइम तर शरीर कसं होतं? शरीर सुस्त होतं आणि शरीरातल्या त्या ज्या गोष्टी आहेत त्या जागृत होतात. तुम्ही पहा, फास्टिंग करा, सगळं सगळं मरून जातं. फास्टिंग ज्यावेळेस करतो आपण त्यावेळेस देह फार कमजोर होतो, देहातल्या ज्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या देहाची कर्मे ठार होतात आणि आत्मा बोलायला सुरुवात करतो, आत्म्याची वाणी यायला सुरुवात होते. पण ज्यावेळेस आम्ही फास्टिंग करत नाही, फक्त आम्ही जेवतच राहतो, वर्ष जेवतो, 2 वर्ष जेवतो, 50 वर्ष जेवतो, कधीच उपास नाही, कधीच प्रार्थना नाही, कधीच देवाचं सानिध्य नाही, कधीच एक दिवस देवाच्या सानिध्यात घालणं नाही, कधीच गुडघ्यावरती बसणं नाही, फक्त जगात आणि जगात, जगात आणि जगात. मग जगात आणि जगात राहिल्यामुळे काय होतं? जगातले विचार आमच्या डोक्यात, वासना आमच्या डोक्यात, शरीरात पण सगळं कधी उपासना केल्यामुळे शरीराच्या गोष्टी आमच्या देहात, आणि मग आम्ही किती वचन ऐकतो त्याच ते वचन इकडून ऐकल्या जातात आणि इकडून निघल्या जातात. आणि जसा माणूस आहे तसाच असतो. आणि आपण म्हणतो हा माणूस बदलत कसा नाही, हा माणूस बदलत कसा नाही? हा माणूस बदलत याच्यामुळे नाही कारण की तो स्वतःच्या शरीरावरती कंट्रोल करत नाही. याच्यात देवाचा दोष नाही आणि त्या बिचारा सैतानाचा पण दोष नाही. तुम्ही कोणाला दोष देता? एखादी बाई म्हणते ना की हा माणूस बदलतच नाही, हा माणूस सुधरतच नाही, जशाच्या तसाच आहे. तो काय तसा? तो स्वतः बदलत नाही. मग दोष कोणाला देतो आपण? देवाला. देवा मी किती प्रार्थना केल्या पण या व्यक्तीच्या जीवनात बदल आला नाही. देवा सैतानाला मी किती धमकवलं, सैतान म्हणतो मी दूरच आहे. देव म्हणतो मी प्रार्थना कशी ऐकू? याच्या शरीरामध्ये वस्ती करणारं पाप जे आहे तो सोडायला तयार नाही.
म्हणजे देवाने अधिकार आम्हाला दिलेला आहे. पवित्र शास्त्र काय सांगतं, मनुष्याला ज्यावेळेस निर्माण केलं त्यावेळेस त्याला स्वतंत्र इच्छा दिलेली आहे. तुम्ही रिमोट सारखे नाही. टीव्ही रिमोट मी हातात घेतो, बटन दाबल्यावर ती चालू होते, बटन दाबल्यावर बंद होते. तसं मनुष्याला देवाने केलं नाही. बटन रिमोटवर तुम्ही नाही, तुम्हाला देवाने निर्माण केलं आणि स्वतंत्र इच्छा दिली. इथं दुधाचा ग्लास ठेवला, इथं दारूचा ग्लास ठेवला, तर माझी इच्छा मला दूध प्यायचं की दारू प्यायची मी चॉईस करू शकतो. मी जरी पास्टर असलो आणि माझा देह जर प्रबळ झाला तर मी दारू पेन का, कारण ही माझी इच्छा आहे. तुम्ही असं म्हणू नका की देव माझा हात धरेल आणि देव म्हणून नाही, हे दूधच पी. देवानेच करायला पाहिजे. देवानेच माझा हात धरून दारूपासून मला दूर केलं पाहिजे आणि देवानेच असं करायला पाहिजे, देवानेच तसं करायला पाहिजे. सगळं देवावरती ढकलून देतो आणि देव संपल्यानंतर आम्ही ढकलून देतो त्या बिचाऱ्या सैतानावर, उरलं सोडलेलं. पण देहाची कर्मे तशीच, देह प्रबळ तसाच, देहाची इच्छा तशाच, देहाचं ज्या गोष्टी आहेत त्या तशाच, पाप वस्ती करतं पाप तसंच. आणि आम्ही काय म्हणतो, देवा तू कर. देव कसा करेल? देव म्हणजे पहिले स्वतःच्या शरीरावरती कंट्रोल आण, स्वतःचं शरीर ताब्यात ठेवायला शिक, स्वतःचं मुख ताब्यात ठेवायला शिक, स्वतःचे डोळे ताब्यात ठेवायला शिक आणि मग नंतर पुढच्या गोष्टी कर. म्हणून अशुद्धता जी आहे ती मनुष्याला देवाच्या पवित्रतेपर्यंत पोहोचू देत नाही. म्हणून देहाची कर्मे आम्हाला ठार मारता आली पाहिजे. देह व आत्मा परस्पर विरोधी आहे. म्हणून देहाला जे पाहिजे ते आत्म्याला नाही पाहिजे आणि आत्म्याला जे पाहिजे ते देहाला नाही पाहिजे. देहाला काय पाहिजे? आता सकाळी उठल्या उठल्या देहाला काय पाहिजे? चहा पाहिजे, समोसा पाहिजे, काहीतरी नाश्ता पाहिजे. मग नाश्ता झाल्यावर थोडा मेकअप पाहिजे, समजा व्यवस्थित आपण चेहरा, देह आहे ना असं थोडी आहे, असंच थोडी उठून येतो आपण ना, व्यवस्थित दिसलं पाहिजे माणूस, देहालाही पाहिजे. आत्म्याला काय पाहिजे? आत्म्याला पवित्र शास्त्र पाहिजे, आत्म्याला वचन पाहिजे, आत्म्याला देवाचं सानिध्य पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही गुडघ्यावर बसता त्यावेळेस देह नाही, आत्मा उल्हासित. तुम्ही बघा करून, तुम्ही नाश्ता करा आणि नाश्ता करायच्या अगोदर गुडघ्यावर थोड्या वेळ प्रार्थना करा, तुमचा देह उल्हासित होत नाही, तुमचा आत्मा उल्हासित होतो. आणि ज्यावेळेस जेवण करा त्यावेळेस देहाला वाटतं हे ढेकर देणं, काय जेवण झालं, ते देहाला वाटतं. देह आणि आत्मा परस्पर विरोधी आहे. म्हणून जे देहाला वाटतं ते आत्म्याला वाटत नाही. देहाला वाटतं जगातल्या गोष्टी प्रिय वाटतात, मग देहाला वाटतं हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, असं जगलं पाहिजे, तसं जगलं पाहिजे, फ्री लाईफ असलं पाहिजे, त्याच्यामध्ये कोणती गोष्ट आडवं येऊ नये, ही देहाला वाटतं आणि देहाची कर्मे तो करतो. पण देहाची कर्मे उघड आहेत आणि आत्म्याची कर्मे जी आहेत ते आत्म्यापासून, देह आणि आत्मा परस्पर विरोधी आहे. म्हणून आत्मा जो आहे तो आत्म्यापासून फळं निर्माण होतात. आणि काय आत्म्यापासून फळं? तर आत्म्याची निष्पन्न होणारी फळं मागं पण सांगितलं तुम्ही तुम्हाला, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. स्पष्ट सांगितलेले आहे. देह आणि आत्मा परस्पर विरोधी आहे. आणि जर तुम्ही आत्म्याने चालवले आहात तर तुमच्या जीवनामध्ये फळं दिसतील आणि ते फळं म्हणजे तुम्ही प्रीतीमध्ये दिसणार, कायम रागात दिसणार नाही, कायम रागात दिसणार नाही. 24 तास काही लोक रागात असतात आणि म्हणतात आमच्यामध्ये पवित्र आत्मा वस्ती करतो. तो व्यक्ती 24 तास रागात राहू शकत नाही. आणि पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती राग करतो, राग करणार असं नाही, तो भाव आहे, पण तो राग त्याचा जास्त काळ टिकणार नाही. थोड्या वेळासाठी राग करून सोडून दे, प्रीती राहील, आनंद दिसेल, त्याच्या चेहऱ्यावरती आनंद दिसेल, त्याच्या जीवनात आनंद दिसेल आणि तो आनंदित राहील. जरी त्रास असला तरी त्याच्या चेहऱ्यावरती आम्हाला कायम आनंद दिसेल, त्याच्या जीवनात आनंद दिसेल, शांती दिसेल, शांतीमध्ये तो राहील, पीस दिसेल त्याच्या जीवनामध्ये, शांती दिसेल, शांतीपूर्ण जीवन त्याचं असणार. सहनशीलता राहील, कोणी काही बोलल्यानंतर लगेच उत्तर द्यायला तयार राहणार नाही, कोणी चूक केल्यानंतर लगेच काही करणार नाही, तर थोडं सहनशील असेल, तो समजून घेईल आणि सहनशीलता त्याच्या जीवनाद्वारे दाखवेल. ममता त्याच्या जीवनात दिसून येईल, चांगुलपणा, देवावरती विश्वासूपणा, सौम्यता दिसेल, इंद्रिय दमन म्हणजे स्वतःच्या शरीराला कंट्रोल करणं हे त्याच्या शरीरामध्ये दिसेल. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे पवित्र आत्म्याने भरलेल्या व्यक्तीमध्ये दिसणार आहेत. म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की आत्म्याची फळे आणि देहाची कर्मे उघड आहेत. आत्म्याची फळे माणसामध्ये दिसायला पाहिजे. जर तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले आहात तर तुम्ही रागिष्ट नसावे, जर तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले आहात आनंदित असावे, नाही तर देहासारखं
देहाला हे पाहिजे ते पाहिजे, हे झालं ते झालं, असं झालं तसं झालं, टेन्शन टेन्शन टेन्शन, इतकं टेन्शन की सांगूच नका. सगळं टेन्शन वस्ती करतो आणि मग म्हणतो देवा मी तर पवित्र आत्म्याने भरलेला. इतकं टेन्शन पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती घेऊ शकत नाही, कारण की तो म्हणेल की जे आहे ते देवाचं आहे, देवाने दिलं, देवाने घेतलं आणि देव पुन्हा देईल मला. मला काही टेन्शन नाही, देव माझ्या जीवनात निश्चित कार्य करत. पण जर देहाने भरलेला असला त्याच्या जीवनामध्ये टेन्शन राहील, पण आत्म्याने भरलेला असला तर त्या गोष्टी त्याच्या जीवनात राहणार नाही. म्हणून तो काय करील, आपल्या देहाची कर्मे तो ठार करत चालेल. मग फक्त आम्ही पवित्र आत्म्याने भरलेलो व्यक्ती असणं गरजेचं नाही, फक्त आम्ही म्हणणं गरजेचं नाही की मी पवित्र आत्म्याने भरलेलो आहे, तर त्याच्यासाठी आम्हाला देहाची कर्मे ठार मारता आली पाहिजे. त्याच्यासाठी आम्हाला म्हणता आलं पाहिजे की मी जगतो असे नाही, तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतो, कारण की मी माझ्या देहाला वधस्तंभावरती खिळलेलं आहे, हे म्हणता आलं पाहिजे. तर देह कमजोर होईल आणि आत्मा प्रबळ होईल. म्हणून जगामध्ये वाईट गोष्टी आहेत, जगामध्ये वासना आहे, जगामध्ये चांगलं असं काही वस्ती करत नाही, पण जे देवाचे लोक आहेत त्यांनी जर तशाच गोष्टी स्वीकारल्या तर जग आणि त्यांच्यामध्ये काही फरक राहणार नाही, सारखेच आहे आपण. पण जर तुम्ही म्हणताल मी देवाचा आहे, तर देहाची कर्मे ठार मारता आली पाहिजे. म्हणून प्रत्येक व्यक्ती जो आहे तो स्वतःला पवित्र करो, शुद्ध करो आणि चांगल्या भावनेने वाढो, चांगल्या कृपेमध्ये वाढो आणि